प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महाराज 11,662. सन्माननीय अध्यक्ष महाराज छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आज आपण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि 2500 मराठी भाषेचे कुटुंब माडाचं धोरण असताना सुद्धा 2019 पासून घरापासून वंचित आहे. शासन प्रशासन 2019 पासून याला टोलाटोलीचं उत्तर देऊन राहिलेले आहे. माझं मंत्री महोदयाला स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या मराठी कुटुंबाला जे 2500 कुटुंब आहे यांना माडाच्या घराची किती दिवसात आपण या 2500 कुटुंबाला घर देणार आहे? आणि आपण याच्यात सांगून राहिले आहे की 1960 पुनर्वसन आम्ही करणार आहोत, पण आता याच्यातनी जे आपण उत्तर देऊन राहिलं, चौकशी करून सुमारे 160 रहिवाशांना पुनर्वसन प्रस्ताव तातडीने मंजूर देण्याबाबत कोणती कारवाई केली वा का करण्यात येत नाही? आता 19 पासून 25 पर्यंत जर इतका उशीर लागत असेल तर खरंच आपण आपली मानसिकता आहे का सरकारची आणि प्रशासनाची या मराठी माणसाला आपल्याला घर द्यायची? आणि घर द्यायचे असेल तर एवढा विलंब का लागून राहिला? आणि विलंब लागून राहिला तर याच्यात अधिकारी काय करून राहिले? तर माझी स्पेसिफिक आपल्याला प्रश्न आहे, हे मराठी कुटुंब जे आहे या 2500 कुटुंबाला आपण केव्हा घर देणार आहे? आणि विशेष बाब म्हणून किती दिवसात आपण हे देणार आहे? आणि या लोकांना दिलासा देऊन यांच्या घराच्या चाब्या कोणत्या तारखेला आपण यांच्या हाती देणार आहे? हे माझे 3 प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, उमरखाडी पुनर्वसन हा जो प्रकल्प आहे याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महाराज PMGP योजनेमध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी या घर बांधून या ठिकाणी देण्याचा निर्णय केला, त्याच्यामधला ही मूळ घर आहे. पण त्यावेळी ही बांधून देताना केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारने मिळून संबंधित भाडेकऱ्यांना किंवा ज्यांना ताबा दिला होता त्यांना सांगितलं होतं की याचा मेंटेनन्स तुम्ही करायचा आहे. आपण बांधून देण्याचं काम या ठिकाणी केलं होतं, परंतु त्यांच्याकडनं मेंटेनन्स वगैरे झाला नाही. आणि साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वी पुन्हा ह्या दुरुस्ती करता म्हाडानं विशेष निधीमधनं या इमारती दुरुस्त करून देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केला. सन्माननीय अध्यक्ष महाराज, ज्या 81 इमारतींचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज 37 इमारती म्हाडा मालकीच्या आहेत आणि 44 इमारती ह्या खाजगी मालकीच्या आहेत. आणि ज्यावेळी खाजगी जमिनींचा आपल्याला क्लस्टर करायचं एकत्र करून म्हाडाच्या इमारती आणि खाजगी मालकांच्या इमारती, तर त्या क्लस्टरमध्ये पहिली अट आहे की खाजगी लोकांची संमती घेतली पाहिजे, नंबर 1. किंवा ती जर संमती मुदतीत मिळाली नाही तर त्यांचं फोर्सफुल ॲक्विजिशन आपल्याला म्हाडामार्फत करता येतं. त्याप्रमाणे यांचं सन्मान्य अध्यक्ष महाराज आपण संमती मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडनं संमती प्राप्त झाली नाही. त्यामुळं अध्यक्ष महाराज या संपूर्ण 81 इमारतींच्या पैकी हा प्रकल्प करत असताना या पुनर्वसन समितीचे जे आहेत सदस्य पुनर्रचना मंडळाचे श्री संजीव चिंबुळकर यांनी या 81 प्रकल्पांचं क्लस्टर करताना काही अधिकच्या मागण्या ज्या आपल्या धोरणामध्ये नाहीत, ज्या आपल्या म्हाडाच्या प्रचलित नियमामध्ये नाहीत, अशा काही अधिकच्या मागण्या ह्या त्याच्यामध्ये केल्या. आणि त्याच्यामुळं जेव्हा उपाध्यक्ष तथा मुख्य अधिकारी म्हाडा यांच्या स्तरावर याबाबतची बैठक झाली तेव्हा मुख्य अधिकाऱ्यांनी कळवलं की ह्या अधिकच्या मागण्या ह्या व्यवहारातल्या नाहीत, आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या सुद्धा त्या परवडणाऱ्या नाहीत. आणि त्याच्यामुळे ह्या 81 इमारतींची क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याची योजना ही सकृत दर्शनी प्राथमिकदृष्ट्या तरी ही फिजिबल नाही. पण तरी सुद्धा या संदर्भामध्ये आपण दुसऱ्या आर्किटेक्टची आणि दुसऱ्या वित्तीय सल्लागारांची नियुक्ती 1 महिन्यापूर्वी केलेली आहे. परत एकदा पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 जे त्या पुनर्रचना मंडळाच्या सदस्यांनी केलेले आहेत त्या तिन्ही पर्यायांची व्यवहारार्थ तपासण्याकरता वित्तीय सल्लागारांना स्वतंत्रपणे आणि तांत्रिक सल्लागारांना स्वतंत्रपणे असे दोघांचे 2 अहवाल 3 महिन्याच्या आत उपाध्यक्ष म्हाडांकडे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
ते तिन्ही यंत्रणांचे तिन्ही पर्यायांचे अहवाल दोन्ही यंत्रणांकडून आल्यानंतर उपाध्यक्ष म्हाडा यांच्या स्तरावर ह्यावर योग्य निर्णय घेतला जाईल। अमीन पटेल जी। अध्यक्ष महोदय, सबसे पहले मैं सरकार का धन्यवाद देता हूं कि इन्होंने इस मुंबई का और महाराष्ट्र का पहला क्लस्टर रिडेवलपमेंट प्रोजेक्ट कमाटीपुरा रिडेवलपमेंट प्रोजेक्ट को मंजूरी दी है और उसका टेंडर कॉल हुआ है। उसके लिए मैं मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और सरकार का धन्यवाद देता हूं कि कमाटीपुरा के अंदर 32 एकड़ लैंड का रिडेवलपमेंट होने जा रहा है। अध्यक्ष महोदय, जहां तक ये प्रश्न का सवाल है, मैं मंत्री महोदय का ध्यान लाना चाहता हूं कि ये जो बिल्डिंग है मंत्री महोदय, जो पीएमजीपी की बिल्डिंग है 1987 के अंदर 100 करोड़ रुपया उस वक्त के प्रधानमंत्री राजीव गांधी जी ने दिया था और ये बिल्डिंग बना था जो मुंबा देवी में, कोलाबा में और पूरे जगह बना था। 66 बिल्डिंग बना था, 180 फुट का घर बना था। अध्यक्ष महोदय, यहाँ पर आज 1987 के बाद में 2027 आने में 60 साल से ज्यादा हो गया। बिल्डिंगों की हालत बहुत खराब है। आपने सही बताया मंत्री महोदय कि जब पृथ्वीराज चौहान मुख्यमंत्री थे तो 125 करोड़ रुपया पीएमजीपी बिल्डिंग को रिपेयरिंग के लिए दिया था। उसके बाद में इस सरकार ने भी पिछले साल इस बिल्डिंग को रिपेयरिंग के लिए पैसा दिया था। अध्यक्ष महोदय, ये जो रिपेयरिंग हुआ है पिछली मर्तबा वो बराबर नहीं हुआ है। उसके लिए पहला प्रश्न है कि जो पैसा वहां पर लगा है वो बराबर नहीं लगा है, काम बराबर नहीं हुआ है, उसके ऊपर आप कोई कार्रवाई करेंगे कि नहीं करेंगे। दूसरा प्रश्न ये कि नई निधि जो देने की है वो आप कब तक देंगे। अध्यक्ष महोदय, जहाँ रीडेवलपमेंट का ये प्रोजेक्ट है, ये 81 बिल्डिंग का जो मंत्री महोदय आपने उत्तर दिया है कि 81 बिल्डिंग का प्रोजेक्ट का हम देख रहे, होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए। मगर अध्यक्ष महोदय, जो पीएमजीपी का बिल्डिंग है उमरखाड़ी के अंदर तकरीबन 1100 से 1200 भूमिपुत्र मराठी मानुस वहां पे रहते हैं। 180 फुट का घर जो टूट चुका है, जो रोज छज्जा गिरता है, रोज वहां पे लोगों को मार लगती है, उसका एक रीडेवलपमेंट जो बिल्डिंग है, गंगा सागर, गणेश दर्शन, शाही कृपा, अष्टविनायक, अरुणोदय, ओमकार, तांबावाला बिल्डिंग, शिव दर्शन, प्रथम दर्शन, इन लोगों ने जो पीएमजी का बिल्डिंग है उन्होंने एक अपना संगठन बनाया है, उमरखाड़ी रहवासी पुनर्विकास संगठन। उसका एक 20 बिल्डिंग का प्रपोजल है। 80 बिल्डिंग लीजिए, 100 बिल्डिंग लीजिए, 200 बिल्डिंग लीजिए, 500 बिल्डिंग लीजिए, इसमें आपको गवर्नमेंट का सपोर्ट है। मगर जो पीएमजीपी का 20 बिल्डिंग है, जो क्लस्टर पॉसिबल है, ये पहले चालू करके उसका एक्सटेंशन बाद में होते रहना चाहिए। मेरा स्पेसिफिक प्रश्न है कि 1000, 1100, 1200 जो भूमिपुत्र मराठी मानुस है जो पीएमजी की बिल्डिंग में रहते हैं, जिसके अध्यक्ष सुनील मात्रे, प्रभाकर मात्रे, सदा आचरेकर, दिलीप सावंत, राजू फोड़कर, सीताराम सुर्वे, जयंत कालीभर, ये सब लोगों ने जो संगठन बनाया, उसके संगठन को ये बिल्डिंग के लोग हैं। मंत्री महोदय जी, ये बिल्डिंग में रहने वाले लोग हैं जिन्होंने माडा को सम्मति दिया। अनेक पत्र लिखा है कि पीएमजीपी की 20 बिल्डिंग का पुनर्विकास होना चाहिए। मेरा स्पेसिफिक तीसरा प्रश्न ये है कि ये जो 20 बिल्डिंग का प्रस्ताव है, जो जिसके लिए मेरी माहिती के अनुसार आर्किटेक्ट अपॉइंट हुआ है, कितने दिन के अंदर सबमिशन करके ये जो 120 फुट में रहने वाले लोग हैं इनको 2 बेडरूम हॉल किचन का फ्लैट देने की सरकार की नीति कब इंप्लीमेंट होगी? धन्यवाद। सन्माननीय अध्यक्ष महाराज, म्हाडा प्राधिकरणानं ज्या 20 पीएमजीपी इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भामध्ये म्हाडानं ज्या 6 ठिकाणची निश्चिती केलेली आहे, त्याच्यामध्ये ही उमरखाडी इथल्या इथल्या इमारतींचा समावेश अध्यक्ष महाराज आहे। परंतु सन्माननीय अध्यक्ष महाराज, 20 इमारतींवरनं 81 इमारतींवर हे मुळातच हा प्रकल्प वाढण्याचं कारण म्हणजे पहिल्या सुद्धा ज्या 20 इमारती आहेत त्या सुद्धा अव्यवहार्य आहेत, त्यामुळे त्या सुद्धा फिजिबल होत नाहीत। अशा पद्धतीचं मी मगाशी म्हटलं तसं अशा पद्धतीचं हे म्हाडाकडे सकृतदर्शनी किंवा प्राथमिक तपासणीमध्ये ते निदर्शनाला आलेले आहे। दरम्यानच्या काळात 20 इमारतींचं क्लस्टर होत नाही तर जादा इमारती घ्या, मोठा प्रकल्प करा, ज्यादा एपीएसआय मिळेल आणि तुम्हाला तो क्लस्टर फिजिबल होईल, म्हणून त्या 81 लोकांचं पुन्हा नव्याने मागणी आली। म्हणून मगाशी मी जे पहिल्या उत्तरामध्ये सांगितलं, टप्पा 1 20 आणि टप्पा 2 81। टप्पा 20 मध्ये ज्या 1-2 ऑप्शन किंवा अधिकच्या मागण्या केलेल्या आहेत त्या विचारात घेतल्या तर ती व्यवहारार्थ बसत नाही, आणि 2 मध्ये ज्या 81 आल्या म्हणजे दुसऱ्या वेळी त्या सुद्धा घेतल्या तर ही व्यवहारार्थ तपास फिजिबल होत नाही। म्हणून पहिला जो आर्किटेक्ट होता त्याच्याऐवजी आता नव्याने दुसरा आर्किटेक्ट आपण नेमलेला आहे, त्यांना 3 महिन्याची मुदत दिलेली आहे, आणि आर्किटेक्ट बरोबरच फायनान्शियल कन्सल्टंट म्हणजे वित्तीय सल्लागार, एफएसआय किती मिळणार, खर्च किती येणार, जी इतर जागा म्हाडाला उपलब्ध होईल विक्रीसाठी त्यातनं म्हाडाला किती उत्पन्न होणार,
असे पर्याय 1, 2, 3 ह्या सगळ्यांच्या बाबतीत स्वतंत्र म्हणजे टेक्निकली वेगळा रिपोर्ट आणि फायनान्शियली वेगळा रिपोर्ट असे 2 रिपोर्ट आपण 3 महिन्याच्या आत हे म्हाडाकडे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर ह्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. मंत्री महोदय की जे 20 बिल्डिंग पीएमजीपीच्या आहेत त्यांच्या माझ्या माहितीनुसार त्या आर्किटेक्ट त्याच्यावर काम करत आहेत आणि ते पॉझिटिव्ह होऊ शकतात आणि जे मागणी जे सांगतात ना आपण त्याच्यामध्ये त्यांच्या सोबत बसवून जे व्यवहारिक आहेत जे आपण देऊ शकतात सरकार देऊ शकतात ते आपण त्यांना तयार करूया. तो माझा एक सिंपल तुमच्याकडे निवेदन आहे की जे 20 बिल्डिंग आहेत त्यांच्या टप्पा 1 मध्ये आपण करूया. फिजिबल झाले तर त्यांच्या भूमिपूजन करूया मुख्यमंत्री हातानं आणि ते आणखी त्यांना आपण साईड एसी काय घेऊ सेकंड टप्प्यामध्ये ते घेऊया. ते 20 बिल्डिंगच्या प्रस्तावाला प्राधान्य द्यावं असं माझी एक नम्र विनंती आहे. सन्माननीय अध्यक्ष महाराज, मी मगाशी पण सांगितलं 20 इमारतींचा सुद्धा पहिल्या अहवालामध्ये ते फिजिबिलिटीमध्ये बसलं नाही. दरम्यानच्या काळात जेव्हा पहिल्या 20 इमारतींचं बसत नाही म्हणून अशा पद्धतीचा प्रस्ताव पुढे आला की मी मगाशी म्हटलं तसं 81 घ्या. पण आता ही जी फिजिबिलिटी एकदा आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या तपासावी लागेल. त्यामुळे हे 3 महिन्यामध्ये तपासून होऊ द्यात. मंत्री महोदय, शासनाकडनं उत्तर आलंय की फिजिबिलिटी सध्या प्राप्त होत नसल्यामुळे या 20 बिल्डिंगचं रिपेअर्स किंवा रिडेव्हलपमेंट करता येत नाहीये. स्थानिक लोकप्रतिनिधी अमीन पटेल जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की तिकडची जी समिती आहे त्यांनी या विषयाचा अभ्यास करून फिजिबिलिटी त्यांच्याकडे आहे. असं असताना मला वाटतं आपण जर का एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी तिकडचे जी कमिटी असेल ते आणि म्हाडाचे अधिकारी तर हा प्रश्न एका मीटिंगमध्ये सुटू शकेल. तर आपण या संदर्भातली लगेच बैठक घेऊन तो सोडवून टाका. होय अध्यक्ष महाराज, 1 महिन्याच्या आत अधिवेशन संपल्या ही बैठक आयोजित केली जाईल. ठीक. चला प्रश्न ह्याच्यावरती बोलायचं. बोला. त्याच्यामध्ये हे पीएमजीची प्रोजेक्ट उमरखाडीच्या संदर्भामधला प्रश्न आहे. म्हाडाचे असे अध्यक्षमध्ये 56 लेआउट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे म्हाडाने तयार केलेत. अध्यक्ष महोदय, मध्ये कांदिवलीला स्वयंपुनर्विकासाच्या एका इमारतीच्या लोकार्पणासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्या मुंबई बँकचे प्रवीण दरेकरजी असे दोघांनी ते फायनान्स करून स्वयंपुनर्विकास केला. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याकाळी अध्यक्ष महोदय हे क्लस्टर डेव्हलपमेंट संपूर्ण चारकोपचा सेक्टर 1 पासून सेक्टर 9 पर्यंत आणि गोराई असे जवळजवळ अध्यक्ष महोदय 2.25 एकर लँड आहे बोरिवली आणि चारकोप मिळून. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये जर हा प्रकल्पासाठी एक विशेष समिती, प्रश्न जरी वेगळा असला तरी माननीय मंत्री महोदय विशेष समिती नेमून या जॉईंट रिडेव्हलपमेंटला क्लस्टर डेव्हलपमेंटला आपण इनिशिएटिव्ह काय मॅक्झिमम देऊ शकतो FSIच्या आधारावर तशा पद्धतीने म्हाडा एक स्कीम तयार करून लोकांच्या समोर ठेवणार का आणि ठेवणार तर किती दिवसामध्ये ठेवणार जेणेकरून अध्यक्ष महोदय हे जवळजवळ त्या तिकडच्या लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर 2.5 लाखाच्या वर लोकसंख्या आहे दोन्ही मिळून बोरिवलीचा गोराई आणि चारकोपचा प्रबोधनकार ठाकरे नगर. तर त्याचा एकत्रित अधिकाधिक लाभ सामान्य माणसांना कसा मिळेल त्या तिकडच्या मराठी माणसांना कसा मिळेल अशा पद्धतीने त्याचं नियोजन करून एक स्कीम तयार करून प्लान तयार करून आराखडा तयार करून माळा तयार करणार का आणि करणार तर किती दिवसात करणार. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा स्कोपच्या बाहेरचा जरी प्रश्न असला तरी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य योगेश सागर साहेबांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांच्या अनुषंगाने या संदर्भात एक बैठक आयोजित केली जाईल. चला प्रश्न क्रमांक बोला. नमस्कार. माझ्या धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये धारावीतील तत्कालीन पंतप्रधान अनुदान प्रकल्प म्हणजे राजीव गांधी निवारा प्रकल्प यांच्या अंतर्गत 22 इमारती बांधल्या गेल्या. त्यातल्या ज्या निवासी आणि अनिवासी गाळ्यांच्या किमतीचा पूर्ण भरणा त्या इमारतींनी केला आहे. त्यातील 15 इमारतींनी केला आहे आणि त्यांना देय प्रमाणपत्र मिळालं आहे आणि आता बाकीच्या इमारतींनी पण त्याचं देय प्रमाणपत्र घेतलेलं आहे व त्याचं झालेलं आहे भरणा. तर त्यांचा जो अभिहस्तांतरण जे आहे ते बऱ्याच वर्ष रखडलेलं आहे. त्यांचा भाडेपट्टी करारनामा आणि अभिहस्तांतरण हे लवकरात लवकर व्हावं, कारण त्यांना जे आता पावसामध्ये एवढी नुकसान होत आहे, बिल्डिंग खराब झालेलं आहे, त्यांना स्वतःचं सोसायटी निर्माण करून स्वतःची तिथे सगळं नीट करायचं आहे. त्यासाठी त्यांचं अभिहस्तांतरण जे प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर मिळावं यासाठी मी कधी मिळेल आणि त्याच्यासाठी काय कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महाराज, हा प्रश्न देखील स्कोपच्या बाहेरचा आहे तरी सुद्धा सन्मान्य गायकवाडताईंनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो तपासून घेतला जाईल आणि उचित सूचना या संदर्भात विभागाला दिल्या जातील. चला प्रश्न क्रमांक 3.
1257